हॅलो. आवाज येते? जॉईन व्हा पटपट. जॉईन व्हा पटपट. एकोणीस मुलं पार्टिसिपेट झालेत. जॉईन व्हा रे पटपट. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. जॉईन व्हा पटपट. आवाज येतोय? हॅलो. ओके, ठीक आहे. जॉईन व्हा पटपट. आपण एक 5 मिनिट थांबूया. मुलांना जॉईन करूया, मग 5 मिनिटानंतर स्टार्ट करूया. जॉईन व्हा पटपट. 47 पार्टिसिपेट झाले. अजून एक 5 मिनिट थांबूया. लेक्चरच्या अगोदर लवकर जॉईन होत जावा, एक 5 मिनिट, म्हणजे बरोबर 2 वाजता आपल्याला स्टार्ट करता येईल लेक्चर. ठीक आहे, जॉईन व्हा पटपट. 48.
52 मुलं पार्टिसिपेट झालेत. विल स्टार्ट नाव. Have you seen the MCQ of chapter 1? Have you seen? Hello. Have you seen the MCQ of water chemistry topic? Yes, ma'am. ठीक आहे, MCQ पण साइड बाय साइड पहा. तुम्हाला जसं जसे जे पॉइंट्स कव्हर होतील तसे त्या पॉइंट्सचे MCQ लगेच रीड करत चला. ठीक आहे. वेटिंग रूम मध्ये कोण आहे? साकिब. ओके. मग कोणता पॉइंट पाहतो आपण? COD. आय थिंक BODचा रायटिंग कम्प्लीट केले आपण. COD एक्सप्लेन करत आहोत. CODचं डिटर्मिनेशन एक्सप्लेन केले. CODचे डेफिनेशन पण एक्सप्लेन केले. नंतर त्याच्या खाली युनिट आहे त्याचं लिटर. काय त्याचं युनिट? BODचं युनिट काय? What is unit of BOD? BOD is expressed in dash dash. जर तुम्हाला MCQ मध्ये विचारलं तुमचा आन्सर काय असेल? Milligram per liter. Yes. Or ppm. Okay, parts per million. Then which oxygen demand having higher value, either COD or BOD? COD. Yes, COD having higher values than the BOD. Okay. Can you explain the reason why COD is higher than the BOD? Can you explain? Why COD is always higher than the BOD? What is the reason? Tell me the answer. Why COD is higher? What is the answer? Or what is the reason behind this? COD having higher value than the BOD. Then tell me what is the reason behind this? ह्याच्या पाठीमाग काय reason आहे? Because it is addition of BOD plus cellulose. Yes, it is the measuring. COD means काय तर measuring the oxygen value of BOD, and also we measure the undecomposable matter. त्यांची पण ऑक्सिजनची व्हॅल्यू आपण काय करतो? मेजर करत असल्यामुळे COD ची व्हॅल्यू आपोआपच काय असणार आहे? हायर असते दॅन द BOD. ठीक आहे, पण MCQ मध्ये विचारलं जातं. एक मिनिट, वेटिंग रूम मध्ये मुलं आहेत का पाहते मला. ठीक आहे, नाही बघा नंतर नेक्स्ट. इट इज एक्सप्रेस्ड इन मिलीग्राम ऑफ
ऑक्सिजन पर लिटर किंवा पीपीएम, दोन्हीचे युनिट सेम आहे, मिलीग्रॅम पर लिटर किंवा पीपीएम. टेक्सटाईल वेस्ट काल सांगितल्याप्रमाणे पेपर मिल असेल, यांच्यामध्ये सेल्युलरचं पर्सेंटेज हे कसं असतं, हायर असते. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं, सीओडीची व्हॅल्यू पण कशी राहणार आहे, हायर दॅन असणार आहे बीओडी, दॅट इज बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. का हायर असते, तर सेल्युलोज जे असतं त्या सेल्युलोजचं डिकम्पोजिशन लवकर होत नाही. मग त्याचं जर डिकम्पोजिशन होत नसेल तर जो ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे त्याच्यामध्ये तो रिमेन्स ऍज इट इज राहतो. त्यामुळे ऑलवेज सीओडी क्या होता है, बीओडी से हायर होता है. ठीक आहे, देन नेक्स्ट सी, सीओडी कुठपर्यंत राईट केले आपण, कंप्लीट झाले का? फर्स्ट पॉइंट लिहिलाय मॅम. फक्त फर्स्ट पॉइंट लिहिले. ठीक आहे, आपण अगोदर आज सीओडीचं रायटिंग कम्प्लीट करूया आणि नंतर मग नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळूया. ठीक आहे, सीओडी राईट डाऊन. डेफिनेशन झाले का, त्याच्यावरती कुठपर्यंत लिहिले आपण, मला लास्ट लाईन वाचून दाखवा. कोणती लास्ट लाईन लिहिली आपण, कोणा वेटिंग रूम मध्ये नाही, सेल्युलोज पर्यंत लिहिलंय. सेल्युलोज. ओके, ठीक आहे, लिहा त्याच्या खाली बिलो दॅट. राईट, COD values are generally higher than BOD values. Underline this sentence. COD values are generally higher than the BOD value. Full stop. The COD values can be estimate approximate BOD values. Next line. Take down. Main advantage of COD. COD is that its determination takes about 3 hours as compared to more than 5 days, or the BOD determination. BOD determination के लिए हमें 5 days required है, and for the COD only 3 hours are required. This is the main advantages of COD. Is it completed? Is it completed? Yes. Okay. Write down below that. COD determination. हेडिंग टाका COD डिटर्मिनेशन. COD आता डिटरमाइन करायचे आपल्याला. COD डिटर्मिनेशन अंडरलाइन करा, हेडिंग आहे ते. Write in that a known value of sample is a reflux with a known excess of
K2Cr2O7. That means potassium dichromate. Its name is potassium dichromate, K2Cr2O7. And H2SO4, that is sulfuric acid. H2SO4 means a sulfuric acid. And किंवा कॉमा दिल तर चालेल. And HgSO4 act as a catalyst. HgSO4, mercuric sulfate, acts as a catalyst. The excess unreacted, next line ला लिहा, इथं लिहू नका, next point टाका. The excess unreacted K2Cr2O7, the excess म्हणजे जास्त प्रमाणात राहिलेलं, जे अनरिएक्टेड असेल, रिएक्ट झालेलं नसणार आहे, शिल्लक राहिलेलं जे असेल ते अनरिएक्टेड म्हणतो आपण. एक्सेस अनरिएक्टेड means which is not reacted, unreacted. K2Cr2O7 is titrated. तिथे titrated चं स्पेलिंग चुकलेलं आहे, करेक्ट कीजिए. TRITED ओनली, ए नको आहे तिथं. titrated with standard means what? मला वाटतं मी काल सांगितले. What is the meaning of standard? स्टैंडर्ड किसे कहते हैं हम? known value. Yes, its concentration is known. त्याचं कॉन्सेंट्रेशन आपल्याला माहिती असते. जिसका कॉन्सेंट्रेशन हमें ऑलरेडी मालूम है या फिर पता होता है, उसे हम स्टैंडर्ड कहते हैं. मीन्स उसकी मोलरिटी या फिर नॉर्मेलिटी हमें मालूम है. स्टैंडर्ड फेरियस अमोनियम सल्फेट. फेरस अमोनियम सल्फेटला आपण शॉर्ट मध्ये FAS पण म्हणतो, FAS, फेरस अमोनियम सल्फेट. सोल्यूशन comma, the COD is calculated. The COD is calculated in terms of oxygen equivalent of K2Cr2O7 कंज्युम केलं जातं म्हणजे यूज केलं जातं. ठीक आहे, रिएक्शन मध्ये जे टायट्रेशन साठी आपल्याला रिक्वायर्ड आहे तेवढं ते काय केलं जातं, यूज केलं जातं. कंज्युम होतं म्हणजे यूज केलं जातं किंवा वापरलं जाते म्हणून आपण. ठीक आहे. फ्रॉम फॉलोविंग relation, RELATION only, there is no need to write E. Relation, write down the relation. 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. 0.008 gram of oxygen means 1 ml K2Cr2O7 में 0.008 ग्राम ऑक्सीजन प्रेजेंट होता है. ठीक है. Then next, definition of COD. Definition of COD. Write down the definition. The amount of oxygen. नेहमी डेफिनेशन लिहिताना डबल कॉमा मध्ये लिहित चला. ठीक आहे, म्हणजे लगेच लक्षात येते. ज्यावेळेस तुम्हाला फक्त डेफिनेशन वाचायचे असतील तर लगेच आपल्याला रिप्रेझेंट होतात त्या. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डेफिनेशन लिहित चला. राईट डाऊन द अमाउंट ऑफ ऑक्सिजन
required by organic matter in a sample of water. In a sample of water for its oxidation. By strong chemical oxidizing agent. Strong chemical oxidizing agent such as K2Cr2O7. Such as K2Cr2O7. See the definition. हमें COD मेजर करना है, मीन्स क्या मेजर करना होता है? अमाउंट ऑफ ऑक्सीजन रिक्वायर्ड है हमें, किसके लिए चाहिए अमाउंट ऑफ ऑक्सीजन? हमें ऑर्गेनिक मैटर जो हमारे वाटर सैंपल में है उसका हमें डिकम्पोजिशन करना है या ऑक्सीडेशन करना है। तो उसके ऑक्सीडेशन के लिए हमें जितना ऑक्सीजन की क्वांटिटी रिक्वायर्ड है उसे हम COD कहते हैं। लेकिन इन दिस कंसेप्ट जो हमें ऑक्सीडेशन करना है वो बैक्टीरिया नहीं करेंगे ऑक्सीडेशन, वो हम K2Cr2O7 दैट मीन्स द ऑक्सीडाइजिंग एजेंट यूज करेंगे, और वो ऑक्सीडाइजिंग एजेंट जो ऑर्गेनिक मैटर है उसका डिकम्पोजिशन करेगा। इसलिए हमें लास्ट में लिखा है कि ऑक्सीडाइजिंग एजेंट सच एज K2Cr2O7. K2Cr2O7 it is an strong oxidizing agent. Next युनिट म्हणा पुढं लेटेच युनिट मिलीग्राम पर लिटर. मिलीग्राम पर लीटर और ppm parts per million. Next line टेक्सटाइल वेस्ट म्हणजे टेक्सटाइल इंडस्ट्री मधील जे वेस्ट वॉटर असेल ते टेक्सटाइल वेस्ट कॉमा पेपर मिल वेस्ट having higher content of cellulose, possess POSSESS असं स्पेलिंग आहे possess higher COD value than BOD values. Higher COD values than the BOD values. Because next line, because cellulose is not radially attack during BOD test. मीन्स सेल्यूलोज के ऊपर या सेल्यूलोज एज इट इज रिमेनिंग रहता है, सेल्यूलोज पर बैक्टीरिया का कोई अटैक नहीं रहता है। ठीक है, नेक्स्ट पॉइंट हार्डनेस. पता हार्डनेस इट इज एन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. इन दॅट फर्स्ट सी द कॉन्सेप्ट सॉफ्ट वॉटर. अगोदर आपल्याला हार्डनेस जर काय समजून घ्यायचं असेल तर सॉफ्ट वॉटर, हार्ड वॉटर आणि नंतर आपण हार्डनेस पाहणार. अगोदर आपण सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचे, हार्ड वॉटर कशाला म्हणायचे हे पाहणार आहोत. सी सॉफ्ट वॉटर मीन्स व्हॉट? द वॉटर दॅट फॉर्म्स गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड एज सॉफ्ट वॉटर. MCQ ला विचारलं जातं. द वॉटर दॅट फॉर्म्स गुड लेदर इज अँड डॅश डॅश वॉटर. मग ते सॉफ्ट वॉटर ऑप्शन असेल, हार्ड वॉटर असेल
किंवा मे बी अनदर 2 ऑप्शन्स असतील. ज्या पाण्याचा सोप जर आपण ज्यावेळेस पाण्यासोबत डिझॉल्व्ह केला किंवा सोप ऍड केला पाण्यामध्ये तर लॅदर तयार होतो, लॅदर. ठीक आहे. तर लॅदर जर तयार होत असेल तर त्या पाण्याला आपण म्हणतो सॉफ्ट वॉटर. अँड हार्ड वॉटर कशाला म्हणायचंय? इफ द वॉटर दॅट डज नॉट फॉर्म्स गुड लेदर विथ सोप. मिनिमम क्वांटिटी में लेदर फॉर्म होता है बट वी हैव टू रिक्वायर्ड हायर क्वांटिटी. ठीक है. हायर क्वांटिटी में अगर लेदर फॉर्म्स हो रहा होगा मीन्स लेदर मीन्स हम उसे फोम कह सकते हैं. ठीक आहे. पाण्यामध्ये जर आपण साबणाने हात धुतला, ठीक आहे, तर त्याच्यावरती त्या पाण्यामध्ये जर समजा बाथिंग सोप असेल, बाथ सोप म्हणजे आंघोळीचा जो साबण असतोय, तर त्या पाण्याने त्या साबणाने जर आपण पाण्यामध्ये हात धुतले तर त्याच्यामध्ये लॅदर फॉर्म झालेला दिसतो तुम्हाला. फोम पण म्हणता येत नाही. फोम म्हणजे फेस पण नाही म्हणायचं आपल्याला. लॅदर म्हणजे त्या पाण्यामध्ये व्हाईट कलरचे असे पीपीटीचे तुम्हाला डॉट दिसतात. ठीक आहे. सॉलिड असे डॉट्स तयार होतात. तर तो जो मटेरियल असतो, तो जो मॅटर असतो त्याला आपण लेदर म्हणतो. ठीक आहे. मग समजा वॉटरने लेदर फॉर्म केला चांगल्या अमाऊंट मध्ये तर त्याला आपण सॉफ्ट वॉटर म्हणतो. आणि खूप कमी प्रमाणात जर लेदर फॉर्म होत असेल तर त्या वॉटरला आपल्याला हार्ड वॉटर म्हणायचं असते. ठीक आहे. आता व्हॉट इज हार्डनेस? सी द प्रॉपर्टी ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप. वॉटरची अशी प्रॉपर्टी असते की ती प्रॉपर्टी काय करते तर फॉर्मेशन ऑफ लेदर होऊ देत नाही, प्रिव्हेन्शन करते. लेदर फॉर्मेशन होण्यापासून प्रिव्हेन्शन घडवून आणते, लेदर तयार होऊन देत नाही. अशी जी पाण्याची प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो हार्डनेस. ठीक आहे. आर यू गेटिंग दीज 3 कन्सेप्ट? आर यू गेटिंग? समझ ले 3 कंसेप्ट? साकिब समझ में आ रहा है? यस मैम. ओके. सॉफ्ट वाटर किसे कहेंगे हम? अगर लेदर फॉर्म हो गया तो सॉफ्ट वाटर, नहीं होगा मीन्स मिनिमम अमाउंट में होता है, मिनिमम लेदर क्रिएट होगा तो हमें उसे हार्ड वाटर कहना है. एंड प्रॉपर्टी हार्डनेस इज मीन्स वाटर की एक प्रॉपर्टी होती है जो लेदर फॉर्म्स नहीं होने देती, उसे हम हार्डनेस कहते हैं. बाकीच्या मुलांना समजले का रे सगळ्या कन्सेप्ट? अनदर स्टूडेंट? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. देन Ma'am. नेक्स्ट. हा हा बोला, काय अडचण आहे का? हो मॅम. ओके, गुड, व्हेरी गुड. देन नेक्स्ट सी. आता हे हार्डनेस जे आहे, हार्डनेस काय करणार आहे? लेदर फॉर्म करू देतं का करू देत नाही मला सांगा. प्रश्न समजलाय का? हार्डनेस लेदर फॉर्म करू देतं का नाही करू देत? नाही करू दे. नाही करू देत. नाही येस मीन्स हार्डनेस काय करतं तर लेदर फॉर्म होण्यापासून प्रिव्हेन्शन करतं पाण्याचं. ठीक आहे. म्हणजे अपोज करतं लेदर फॉर्मेशनला. ते काय करतं हार्डनेस? इट अपोजेस द फॉर्मेशन ऑफ लेदर. ठीक आहे. देन व्हॉट इज द कॉजेस ऑफ दिस रिझन और व्हॉट इज द कॉजेस फॉर बिहाइंड दिस कन्सेप्ट? सी द रेन वॉटर while raining absorbs carbon from the atmosphere, that is in the form of carbon dioxide. जो एटमॉस्फेयर है हमें मालूम है, एटमॉस्फेयर में which are the gases present? There is oxygen, also carbon dioxide, carbon monoxide, sulfur oxide, sulfur monoxide, that means SO, and also sulfur dioxide presents. जब रेनिंग होती है मीन्स जब बारिश होती है तब क्या होता है कि जो वाटर के ड्रॉपलेट्स है वो वाटर के ड्रॉपलेट्स एटमॉस्फेयर का जो कार्बन डाइऑक्साइड होता है वो एब्सॉर्ब कर लेते हैं. जब वो कार्बन डाइऑक्साइड एब्सॉर्ब करते हैं तो एब्सॉर्ब करने के बाद उनका कन्वर्जन या ट्रांसफॉर्मेशन कार्बोनिक एसिड में होता है. वाटर का फॉर्मूला होता है H2O. When H2O combines with CO2 from the atmosphere, it forms carbonic acid. Then carbonic acid having the formula H2CO3. उसमें H2O में CO2 ऐड हो गया
और क्या फॉर्म हो गया, H2CO3, इट इज फॉर्म्ड, दैट इज कॉल्ड एज कार्बोनिक एसिड. ठीक है. देन नेक्स्ट, दीज ऍसिड्युलेटेड वॉटर. आता ते जे वॉटर आहे कार्बोनिक ऍसिड झाले, वॉटरचं कन्व्हर्जन कशात झाले, कार्बोनिक ऍसिड मध्ये झाले. ठीक आहे. मग आता त्याला आपण म्हणणार ऍसिड्युलेटेड वॉटर. पाणीच आहे ते, वॉटरच आहे, पण ते ऍसिडिफाईड म्हटलं तरी चालेल, ऍसिड्युलेटेड म्हणण्यापेक्षा ऍसिडिफाईड वॉटर म्हणे आपण. These acidified water seeps through the soil and flows sucks. म्हणजे ऍसिडिफाईड वॉटर जे असतं ते जी सॉइल असणार आहे, सॉइल काय करून घेणार, ऍसिडिफाईड वॉटर ऍब्सॉर्ब करणार म्हणे आपण. ठीक आहे. दिस वॉटर ऍब्सॉर्ब थ्रू द सॉइल अँड फ्लोज ओव्हर रॉक्स. जिथे सॉइल असेल तिथं पाणी ऍब्सॉर्ब करून घेतलं जाईल आणि जिथं रॉक असेल तिथून ते पाणी फ्लो होणार आहे, वाहून जाणार आहे. ठीक आहे. कंटेनिंग कार्बोनेट्स, सल्फेट्स, क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम. जे सॉल्ट असतील, सॉरी सॉइल असेल किंवा जे रॉक आहेत, आता त्या रॉक मध्ये कोणकोणते एलिमेंट्स प्रेझेंट असतात पहा. त्याच्यामध्ये कार्बोनेट्स असणारच आहेत, सल्फेट असतं, क्लोराइड ऑफ कॅल्शियम असतं म्हणजे CaCl2. कॅल्शियमचं क्लोराइड म्हणजे कोणतं, कॅल्शियम क्लोराइड CaCl2 म्हणूया आपण. अँड ऑल्सो मॅग्नेशियम. क्लोराइड ऑफ कॅल्शियम पण प्रेझेंट असते आणि मॅग्नेशियम पण, म्हणजे CaCl2 पण प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये आणि MgCl2 ऑल्सो प्रेझेंट. दीज सॉल्ट्स बिकम सोल्युबल इन वाटर. अगेन वाटर में हमारे दीज सॉल्ट्स क्या होते हैं, सोल्युबल होते हैं. ठीक है. गेट डिजॉल्व्स इन वाटर एंड वाटर बिकम्स हार्ड. हमारा जो वाटर है वो हार्ड क्यों होता है, सो दिस इज द रीजन बिहाइंड दिस. जब बारिश होती है तो बारिश का जो पानी है एटमॉस्फेयर का CO2 एब्सॉर्ब कर लेता है. फर्स्ट वो क्या करता है, CO2 एब्सॉर्ब करता है. व्हेन इट एब्सॉर्ब CO2 इट इज कन्वर्टेड इनटू H2CO3, that is carbonic acid. This acidified water is absorbed by soil. Soil क्या करेंगी, वो acidified water absorb करती है, हमें मालूम है. Also जब ये acidified water रॉक के ऊपर गिरेगा तो रॉक में जो एंड हमारे सॉइल में जो मैग्नीशियम क्लोराइड, सल्फेट होता है, कार्बोनेट होता है और कैल्शियम क्लोराइड होता है, दीज सबस्टन्स आर ऑल्सो डिझॉल्व्ड इन वॉटर. हे सॉल्ट्स पण पाण्यामध्ये नंतर डिझॉल्व्ह होतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं जे पाणी आहे पावसाचं पाणी ते आता कसं बनलं आहे, हार्ड बनले. ठीक आहे. सॉफ्ट नाही, हार्ड बनते, म्हणजे पाण्याबरोबर लेदर त्याचा फॉर्म होत नहीं. सी द रिएक्शन H2CO3 प्लस COCO3. फर्स्ट हमारा कार्बोनिक एसिड तैयार हो गया है. अब H2CO3 also reacted with calcium carbonate and it forms calcium bicarbonate. What is the formula of calcium bicarbonate? CaHCO3 twice. This is the formula of calcium bicarbonate. And also carbonic acid reacts with or it is adding the MgCO3. कार्बोनिक एसिड में MgCO3 भी ऐड होता है या डिजोल्व होता है. सो इट ऑल्सो फॉर्म्स द मैग्नीशियम बाइकार्बोनेट. जैसे कैल्शियम बाइकार्बोनेट प्रिपेयर हुआ है वैसे ही मैग्नीशियम बाइकार्बोनेट पण काय होते, तयार होते. ठीक आहे. मग MgHCO3 ट्वाइस हा झाला मैग्नीशियम बाइकार्बोनेटचा फॉर्म्युला. अँड calcium bicarbonate having the formula CaHCO3 twice. Same, both are the formulas are same, only difference Ca and Mg. Are we getting the causes of hardness? Yes, ma'am. Yes, simple process. Then next see types of hardness. There are two types of hardness. MCQ साठी खूप महत्वाचे आहे. MCQ ला याच्यावरती प्रश्न असतो. टेम्पररी हार्डनेस कशाला म्हणायचं, का तयार होतो, आणि परमनंट हार्डनेस कशाला म्हणायचं आणि तो का तयार होतो. MCQ मध्ये 100% नेहमी विचारलंच जाते. पाहता व्यवस्थित, कॉन्सन्ट्रेट. टाइप्स ऑफ हार्डनेस.
त्याच्यामध्ये फर्स्ट टेम्पररी हार्डनेस एंड सेकंड वन इज द परमानेंट हार्डनेस. हार्डनेस आपको समझ आ गए हैं. हार्डनेस मीन्स क्या होता है कि वाटर की ऐसी प्रॉपर्टी है जो लेदर फॉर्म करने नहीं देती. ठीक है. हार्ड वाटर प्रिपेयर होने के क्या रीजन है? द रीजन बिहाइंड दिस, rainwater when falling down, the CO2 is absorbed by rainwater, and also rainwater, this acidified water absorbed by our soil and rocks, and from the rocks and soil, the salts like calcium carbonate and magnesium carbonate, these are soluble in acidified water, and the calcium bicarbonate and magnesium bicarbonate is formed. Therefore, जब ये कैल्शियम बाइकार्बोनेट एंड मैग्नीशियम बाइकार्बोनेट प्रिपेयर होता है वाटर में, तो हमारा जो वाटर है वो क्या होता है? हार्ड बनता है. ठीक है. अब देर आर हमारे पास 2 टाइप्स है हार्डनेस के. फर्स्ट इज टेम्पररी हार्डनेस. सी, the water contains mainly bicarbonates. It can be softened by simple boiling. जो टेम्पररी हार्डनेस होता है उसका हार्डनेस जो उसके अंदर बाइकार्बोनेट से वो हम सॉफ्ट कर सकते हैं. दिस वाटर वी कैन बी सॉफ्टन बाय सिंपल बॉइलिंग प्रोसेस. अगर हमने हार्ड वाटर सिंपल बॉइलिंग प्रोसेस के थ्रू सॉफ्ट कर लिया तो दिस इज द टेम्पररी हार्डनेस. ठीक है, समझ में आ रहा है? जो हमारा हार्ड वाटर है, हार्ड वाटर जर आपण सॉफ्ट केलं कोणत्या मेथडने? बाय द सिंपल बॉइलिंग. सिंपल बॉइलिंग प्रोसेसने आपण जर हार्ड वॉटर सॉफ्ट केले किंवा हार्ड वॉटरचं कन्व्हर्जन सॉफ्ट वॉटर मध्ये जर केलं बाय द सिंपल बॉइलिंग प्रोसेसने, तर हा जो हार्डनेस असतो त्या हार्डनेसला आपण टेम्पररी हार्डनेस म्हणतो. वी कॅन कॉल्ड एज नाव टेम्पररी हार्डनेस. सी द रिएक्शन बिलो. CaHCO3 twice, that means what? CaHCO3 twice मीन्स उसे हम क्या कहते हैं? कैल्शियम बाइकार्बोनेट. यस, कैल्शियम बाइकार्बोनेट. अब कैल्शियम बाइकार्बोनेट जो है उसे हमें सॉफ्ट करना है. ठीक है. सी द प्रोसेस. कैसे करेंगे हम? CaHCO3 टॉयस है हमारे पास, कैल्शियम बाइकार्बोनेट है, वो हमें क्या करना है? सिंपल बॉइलिंग प्रोसेस फॉरवर्ड करनी है हमें. सिंपल बॉइलिंग प्रोसेस हमने फॉलो की. वाटर लिया है, जस्ट हमने उसे बॉइल किया है. ठीक है. जब हम वो वाटर बॉइल करेंगे तो उसमें से CaCO3 दैट मीन्स कैल्शियम कार्बोनेट सेपरेट होगा, प्लस H2O also सेपरेट होगा, और CO2 gases is formed. This process is followed also for the magnesium bicarbonate. सेम प्रोसेस आपल्याला मॅग्नेशियम बायकार्बोनेट साठी सुद्धा फॉलो करायचे. मॅग्नेशियम बायकार्बोनेटचं वॉटर घेतले आपण, बॉइल केलं सिंपल बॉइलिंग प्रोसेसने. या प्रोसेसमध्ये पण सेम होईल. जे कॅल्शियम कार्बोनेट जसं सेपरेट झालं सेम तसं मॅग्नेशियम कार्बोनेट सेपरेट होतं, प्लस H2O सेपरेट होतो, आणि कार्बन डायऑक्साइड जो असतो तर तो गॅसच्या फॉर्म मध्ये इव्हॉल्व होऊन जातो. आता तुम्हाला रिएक्शन लिहिताना CO2 जो आहे तिथे तुम्हाला एरो काढायचा. तो एरो जो असेल तो अपवर्ड डायरेक्शनला दाखवायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण H2O2 वगैरे गॅसेस लिहितो ना, हायड्रोजन ऑक्सिजन, त्यावेळेस आपण एक एरो दाखवतो बघा वरती, अपवर्ड डायरेक्शनला, वरतीच्या डायरेक्शनला असतो तो. सेम तसा तुम्हाला एरो काढायचा आहे. तर दिस एरो इंडिकेट्स द CO2 is evolved as an gaseous form. ठीक है. जब जो टेम्पररी हार्डनेस होता है उसमें क्या होते है प्रोसेस? by using the simple boiling process we can convert hard water into the soft water. ओके. सिंपल बॉइल करायचं आपल्याला. जे हार्ड वॉटर असणार आहे आपलं ते बॉइल केलं की आपल्याला पाणी सेपरेट होते. आपलं जे सॉल्ट असतात ते सॉल्ट, त्याचे 2 टाइप्सचे PPT तयार होतात. ते पुढे आहेत, मी दाखवणार आहे तुम्हाला किंवा सांगणार आहे. स्केल आणि स्लज असे 2 प्रकारचे PPT तयार होतात. पण ज्या वेळेस आपण वॉटर बॉइल करतो सिंपल बॉइलिंग प्रोसेसने, तर तुमच्या लक्षात असं आलं असेल किंवा दिसून आलं असेल, तुमचे ऑब्झर्वेशन असतील की ज्यावेळेस सिंपल बॉइलिंग प्रोसेसने आपण वॉटर बॉइल करतो तर जे आपलं पॉट असेल, ठीक आहे, काय आपण जे भांडं घेतलं असेल तर त्याच्यामध्ये
तुम्हाला व्हाईट कलरचा असा सबस्टन्स दिसतो बापा, व्हाईट कलरचा सबस्टन्स रेसिड्यू दिसतो, तर तो जो असतो तो कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असते. ज्यावेळेस आपण पाणी बॉईल करतो, बॉइलिंग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये त्या पॉट मध्ये व्हाईट कलरचा असा रेसिड्यू दिसून येतो, तर तो जो रेसिड्यू असतो तो कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट असतो, तो त्याची पीपीटी तयार झालेली असते. दिस इज अबाउट द टेम्पररी हार्डनेस. देन नेक्स्ट अनदर वन इज द परमनंट हार्डनेस. ठीक आहे. जो टाइप्स ऑफ हार्डनेस में हमने टेम्परेरी में बाइकार्बोनेट्स देखा था. ठीक है. अब इसमें हम ओनली कार्बोनेट्स स्टडी करेंगे. परमानेंट हार्डनेस हम किसे कहते हैं? इफ द वाटर कंटेन्स सॉल्ट्स लाइक सल्फेट्स, क्लोराइड्स ऑफ कैल्शियम एंड मैग्नीशियम. टेम्परेरी हार्डनेस में हमने सिर्फ बाइकार्बोनेट्स सेपरेट आउट किए हैं, या बाइकार्बोनेट्स का कन्वर्जन सॉफ्ट वाटर में किया है. परमानेंट में हमें क्या करना होता है? इफ द वाटर कंटेन्स सॉल्ट्स लाइक, जो हमारा हार्ड वाटर है उसमें सल्फेट्स होंगे, क्लोराइड्स ऑफ कैल्शियम एंड मैग्नीशियम प्रेजेंट रहेंगे, एंड विच कैन नॉट बी कन्वर्टेड इनटू सॉफ्ट वाटर बाय द सिंपल बॉइलिंग प्रोसेस. परमानेंट हार्डनेस में क्लोराइड रहते हैं एंड सल्फेट होते. एमसीक्यू में पूछा जाता है ये आल्सो क्वेश्चन. sulfates and chlorides of calcium and magnesium are formed in or are contains in the dash dash type of hardness. It may be permanent, temporary, or another wrong option there will be. Then the right option will be permanent hardness. परमनंट हार्डनेस म्हटलं की त्याच्यामध्ये सल्फेट आणि क्लोराइड्स असतात, लक्षात ठेवायचं. आणि टेम्पररी मध्ये फक्त बायकार्बोनेट्स येतात. ठीक आहे. डिफरन्स लक्षात ठेवा. टेम्पररी मध्ये फक्त बायकार्बोनेट्स प्रेझेंट्स येतात आणि परमनंट मध्ये सल्फेट्स आणि क्लोराइड्स आर ऑल्सो इन्क्लुडेड. कुणाचे क्लोराइड्स असतात? कॅल्शियम आणि ओनली मॅग्नेशियम, लक्षात ठेवायचं. अँड विच कॅन नॉट बी कन्वर्टेड इनटू सॉफ्ट वाटर. जो परमानेंट हार्डनेस होता है उसका कन्वर्जन हम सॉफ्ट वाटर में नहीं कर सकते. ठीक है. बाय द सिंपल बॉइलिंग प्रोसेस. सिंपल बॉइलिंग प्रोसेस से हमें कन्वर्जन नहीं करना आता है. देन नेक्स्ट सी कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट हार्डनेस. ठीक आहे. आता इथपर्यंत अगोदर आपण राईट करूया. जे कन्सेप्ट आपण आता पाहिलेत त्या लगेच रिटर्न करूया, म्हणजे जे तुम्हाला अंडरस्टँड झाले ते लिहित असताना समजे. सीओडी कंप्लीट झाले. ठीक आहे. टेक डाउन द नेक्स्ट हेडिंग हार्डनेस. राईट डाउन. हेडिंग टाका नवीन हार्डनेस. त्याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट राईट. फर्स्ट कन्सेप्ट सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर. राईट इन दॅट water that forms good leather. हा बोला. हॅलो. soft water, right in that water that forms good leather with soap. With soap is called as soft water. Is called as soft water. Second concept, hard water. Take down hard water. Water that does not forms. Water that does not forms good leather. Good leather. एक मिनिट. ठीक आहे. ठीक आहे. ऍडमिट केले मी. ओके.
hard water. Water that does not forms good leather. Good leather with soap. With soap. And develops scum. And develops scum. म्हणजे लेदर तयार होत नाही आणि स्कम तयार होतो. स्कम तयार होतो म्हणजे जे पाण्याची आणि सोपची रिएक्शन झाल्यानंतर जे पार्टिकल्स तयार होतात ते ऍज ए स्कमच्या फॉर्म मध्ये तयार होतात. ठीक आहे. लेदर तयार होत नाही. लेदर तयार होतो म्हणजे लेदरचे पार्ट्स हे पीपीटी सारखे असतात. तुम्ही पीपीटी पाहिले असेल ज्यावेळेस तुम्ही 12thला टेस्ट घेत होता वेगवेगळ्या, तर त्या पीपीटी कशी तयार होते सेम तशी प्रोसेस तुम्ही पाहिली असेल. त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला जर पाहायचं असेल तर पाहायला असेल, पण जरी पण तुम्हाला क्लिअर होत नसेल कन्सेप्ट ही, तर बाथिंग सोप घ्यायचंय आणि त्या बाथिंग सोपने तुम्हाला पाण्यामध्ये हात धुवायचे. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही हात तुमचे क्लिअर करणार आहात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे असे छोटे छोटे पार्टिकल्स दिसतात. त्याला आपण लेदर तयार म्हणतो. ठीक आहे. तर तो जो लेदर असतो आफ्टर 2 to 3 मिनिट्स तो पाण्यावरती फ्लोट होतो. ठीक आहे. तो फ्लोट जो होतो त्याला लेदर म्हणायचं. आणि समजा असे पार्टिकल्स तयार होत नाहीत आणि ते पार्टिकल्स बॉटमला सेटल होतात तर त्याला म्हणायचं आपल्याला स्कम म्हणायचं असते. ठीक आहे. हार्ड वॉटर मध्ये लेदर तयार होत नाही, स्कम तयार होतो. ठीक आहे. इज कॉल्ड एज हार्ड वॉटर. त्याला आपण म्हणतो हार्ड वॉटर. देन नेक्स्ट थर्ड कन्सेप्ट हार्डनेस. एमसीक्यू मध्ये विचारलं जातं हार्डनेसची डेफिनेशन. द प्रॉपर्टी ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप इज कॉल्ड एज डॅश डॅश. ठीक आहे. तिथे तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचंय हार्डनेस. राईट डाऊन डेफिनेशन ऑफ हार्डनेस. द प्रॉपर्टी ऑफ the property of water which prevent formation of leather formation of leather with soap is called as hardness. Then next see causes of hardness. Write down the heading. Causes of hardness. हार्डनेस तयार होण्याची कारण. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट, the rainwater while raining, the rainwater while raining absorbs carbon dioxide म्हणा only. Absorbs carbon dioxide from atmosphere. कुठून ऍब्सॉर्ब करतो तो? ऍटमॉस्फिअर मध्ये. कार्बन डायऑक्साइड absorbs carbon dioxide, that is CO2 from atmosphere. And forms म्हणजे तयार होतं. forms कार्बोनिक ऍसिड. कार्बोलिक नाही, कार्बोनिक. ठीक आहे. कार्बोनिक ऍसिड in bracket H2CO3. H2CO3. Below that write the reaction. H2O plus CO2. H2O plus CO2 arrow, forward arrow, forms
forms H2CO3. H2CO3. Its name is carbonic acid. Its name is carbonic acid. These acidified water absorbed by soil and flows over rocks. And flows over the rocks containing carbonates, sulfates, chlorides of calcium and magnesium. कार्बोनेट होते हैं उसमें, सल्फेट होते हैं और क्लोराइड ऑफ कैल्शियम एंड मैग्नीशियम प्रेजेंट होते हैं उसमें. क्लोराइड ऑफ कैल्शियम एंड मैग्नीशियम. These salts soluble into rainwater, and water becomes hard. Take down the both reactions. H2CO3, write down its name, carbonic acid. H2CO3, carbonic acid plus CaCO3. CaCO3 का नाम कैल्शियम कार्बोनेट. Write it also, calcium carbonate. Draw the forward arrow. It forms calcium bicarbonate, CaHCO3. ब्रैकेट के बाहर हमें ट्वाइस लिखना है. Ca in the bracket HCO3, bracket complete, twice. Calcium bicarbonate. Another reaction, H2CO3 plus MgCO3. Write the names of both also. Carbonic acid plus magnesium carbonate, it forms magnesium bicarbonate, that is MgHCO3 twice. MgHCO3 twice. Is it completed? Is it completed? Yes, ma'am. Yes. Okay. Then next heading, right? Types of hardness. Types of hardness, in which first type is temporary. Spelling correct करा तिथे temporary चं spelling व्यवस्थित लिहा. TEMPORARY. TEMPORARY. Temporary hardness. Write in the bracket bicarbonates. Temporary मध्ये फक्त bicarbonates permanent मध्ये sulfate आणि chloride. Temporary hardness इथं ब्रॅकेट मध्ये लिहा bicarbonates. आणि लेफ्ट साइडला जो समास दिसतोय तिथं MCQ म्हणा. जो समास आहे तिथं MCQ लिहा. ठीक आहे, MCQ ला विचारलं जाते टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट दोन्ही. Write in the temporary hardness, the water contains mainly bicarbonates and
It can be softened by simple boiling process. Simple boiling process. Full stop. Write down the reaction. CaHCO3 twice. Name of its is this compound calcium bicarbonate. CaHCO3 twice, that is calcium bicarbonate. Forward arrow, arrow के ऊपर हमें boil लिखना है. It forms CaCO3 plus H2O plus CO2. Another reaction, second, MgHCO3 forward arrow, arrow के ऊपर हमें again boil लिखना है. It forms MgCO3 plus H2O plus CO2 plus CO2. Second one is permanent hardness. In the bracket, right? परमानेंट में हमें सल्फेट, कार्बोनेट नहीं लिखना, सल्फेट एंड कॉमा सल्फेट कॉमा क्लोराइड्स, सल्फेट कॉमा क्लोराइड्स, ब्रैकेट कंप्लीट. Write in that, if the water contains salts like sulfates, comma chlorides of calcium and magnesium, and which cannot be converted into soft water by simple boiling process. उसे हम टेम्पररी हार्डनेस कहेंगे. ठीक आहे, मला अटेंडन्स स्क्रीनशॉट काढून घेते. काही मुलं जे लिव्ह झाले असतील त्यांनी जॉईन व्हा पटपट. I'll take the screenshot for your attendance. 57 participants are joined. E20 Akshay Chavan is waiting. Akshay, join first. Okay. Okay. We'll stop here.
Remaining points are covered for the next lecture.